नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. ताईंनो आणि दादांनो, अधिक मासात गोपज्ञ व्रत हे का केले जाते? गोपज्ञ व्रत हे कसे करावे? संकल्प कसा करावा? विष्णू पूजा, रोजची रांगोळी, व्रताचे नियम काय आहेत? नियम कोणते पाळायचे आणि उद्यापन कसे करावे? ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक महिन्यात गोपज्ञ व्रत हे का केले जाते? तर अधिक मास हा भगवान पुरुषोत्तमांचा म्हणजेच विष्णूंचा महिना मानला जातो. गोपज्ञ म्हणजे गायीचे पाऊल. गायीमध्ये 33 कोटी देव आहेत. 33 कोटी देव आहेत. त्यामुळे हे व्रत केल्याने सर्व देवतांचा आणि विशेषतः विष्णू लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळतो. म्हणून अधिक मासात गोपज्ञ व्रत हे केले जाते. अधिक महिन्यात केलेल्या उपवास, पूजा आणि दानाचे फळ हे इतर महिन्यांपेक्षा अनंत पटीने हे जास्त मिळते. हे व्रत हे प्रामुख्याने महिला आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, समृद्धीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी करतात. गोपज्ञ व्रत हे कसे केले जाते? हे व्रत हे अधिक मासाच्या एकत्रित 30 दिवसांसाठी किंवा महिनाभरातील महत्त्वाच्या दिवसांमध्ये जसं की एकादशी, द्वादशी, पौर्णिमा या दिवशी केली जाते. गोपज्ञ व्रत हे करण्यासाठी आपल्याला पूजेचे साहित्य काय लागणार आहे? तर सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ पाट किंवा चौरंग, तांब्या, पळी, पंचपात्र, अक्षता, हळद, कुंकू, गुलाल, विड्याची पाने आणि सुपारी, पांढरी किंवा पिवळी फुले, तुळशीची पाने, धूप, दीप, गाईच्या तुपाचा दिवा आणि कापूर, नैवेद्यासाठी खीर, पुरण किंवा गोड पदार्थ, रांगोळी पांढऱ्या रंगाची आणि हळद कुंकू. संपूर्ण पूजाविधी हा कसा करायचा आहे? तर सर्वप्रथम स्वच्छता आणि संकल्प. सकाळी लवकर उठून स्नान करावे. देवघरासमोर किंवा घराच्या अंगणात तुळशीजवळ स्वच्छ जागा सारवून किंवा पुसून घ्यावी. विष्णुदेवांचे स्मरण करून व्रताचा संकल्प हा करावा. गोपज्ञ रांगोळी काढायची आहे. स्वच्छ केलेल्या जागेवर पांढऱ्या रांगोळीने 33 गोपज्ञ गायींची पावले काढावीत. रांगोळीत गायीचे पाऊल आणि त्यात पद्म म्हणजे कमळ अशी रचना असते. पूजा करणे. सर्व 33 गोपज्ञांवर हळद, कुंकू, गुलाल आणि अक्षता वाहाव्यात. त्यानंतर प्रत्येक चिन्हावर किंवा मध्यभागी विष्णू लक्ष्मीचे स्मरण करत फुले आणि तुळशीची पानेही अर्पण करावीत. त्यानंतर धूप, दीप व नैवेद्य, गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे. गाईच्या तुपाचा दिवा आणि धूप लावायचा आहे. देवाचा जय जयकार करायचा आहे. देवाला रांगोळीला गोड पदार्थांचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर पूजेनंतर त्या गोपज्ञांना 33 प्रदक्षिणा ह्या घालाव्यात. जागा कमी असल्यास स्वतःभोवतीच 33 फेऱ्या माराव्यात. आरती व प्रार्थना. शेवटी भगवान विष्णूंची आरती करावी आणि घरातील सुख समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना ही करावी. ताईंनो, संकल्प हा कसा घ्यायचा आहे? संकल्प आणि विष्णुपूजा. संकल्प असा घ्यायचा आहे की मी माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि विष्णू कृपेसाठी हे गोपज्ञ व्रत करत आहे असा मनात संकल्प करायचा आहे आणि भगवान विष्णू आणि बालकृष्णांच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना करून त्यांना तुळशीची पाने, फुले आणि धूप, दीप अर्पण करायचा आहे. महिनाभर शक्यतो तुम्ही सात्विक आहारच घ्यायचा आहे किंवा उपवास हा करायचा आहे. अधिक मासाच्या पहिल्या दिवसापासूनच रोज सकाळी स्नान करून घराच्या मुख्य दारासमोर, देवघरात किंवा तुळशी वृंदावनाजवळ जागा स्वच्छ करावी. तिथे गायीच्या पायांचे ठसे असणारी गोपज्ञ रांगोळी ही काढावी. सामान्यतः 33 गोपज्ञ काढण्याची पद्धत आहे कारण अधिक मासात 33 या संख्येला खूप जास्त महत्त्व आहे. त्यानंतर या रांगोळीची हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहून पूजा ही करायची आहे. 33 या संख्येचे महत्त्व आणि दान. अधिक मासाच्या शेवटच्या दिवसांमध्ये किंवा पौर्णिमेला या व्रताचे उद्यापन हे केले जाते. या दिवशी 33 अनारसे किंवा 33 पुऱ्या, धोंडे एका तांब्याच्या किंवा काश्याच्या पात्रात ठेवून त्यावर दिवा लावून ते भगवान विष्णूंचे रूप मानून
जावयाला किंवा ब्राह्मणांना किंवा गरजूंना दान हे दिले जाते. सोबतच 33 गोपज्ञांची विशेष पूजा करून सुवासिनींना वाण देखील दिले जाते. व्रताचे नियम काय पाळायचे आहेत? नियम कोणते पाळावेत? तर सर्वप्रथम व्रताच्या काळात शारीरिक आणि मानसिक स्वच्छता राखणे हे खूप गरजेचे आहे. यानंतर व्रताच्या दिवशी कांदा लसूण विरहित सात्विक आहार हा घ्यायचा आहे. एकादशी असेल तर उपवास हा करावा. मासिक पाळी किंवा सुतक असल्यास स्वतः पूजा करू नये. घरातील इतर कोणत्याही व्यक्तीकडून किंवा पतीकडून त्या दिवसांची पूजाही करून घ्यायची आहे. या काळात गायीची सेवा करणे, गायीला चारा किंवा गवत घालणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तर गोपज्ञ व्रत हे कसे करायचे आपण पाहिले. तर गोपज्ञ व्रताचे उद्यापन हे कसे करायचे आहे. तर या व्रताचे उद्यापन हे कार्तिकी एकादशीला किंवा कार्तिक पौर्णिमेला केले जाते. जर तुम्ही 3 दिवसांचे व्रत केले असेल तर एकादशीच्या दिवशी उद्यापन हे करावे. ब्राह्मण आणि सुवासिनी भोजन. उद्यापनाच्या दिवशी घरामध्ये सत्यनारायण किंवा विष्णू लक्ष्मीची विशेष पूजा करावी. एका ब्राह्मणाला किंवा सुवासिनीला घरी बोलावून भोजन हे द्यावे. या दिवशी तांब्या किंवा चांदीच्या पात्रात गायीची, सोन्याची, चांदीची मूर्ती किंवा वासरू ठेवून त्यांचे पूजन करावे आणि ते ब्राह्मणाला दान करावे. शक्य नसल्यास यथाशक्ती दक्षिणा आणि नवीन वस्त्रेही दान करावीत. या व्रतामध्ये उपसलेल्या कष्टांचे फळ म्हणून छत्री आणि जोडे दान करण्याची देखील प्रथा आहे. सुवासिनीला ब्लाऊज पीस, नारळ, फळे आणि सौभाग्याचे लेणे, हळदी कुंकू देऊन तिचा आशीर्वाद हा घ्यावा. हिंदू धर्मामध्ये गायीमध्ये 33 कोटी देव मानले जातात. चातुर्मासात 33 गोपज्ञ काढून ही पूजा केल्याने भगवान विष्णू हे अत्यंत प्रसन्न होतात आणि साधकाला अंतिम मोक्ष मिळतो. अशा पद्धतीने अधिक मासात गोपज्ञ व्रत हे केले जाते. तर ताईंनो आणि दादांनो, व्हिडिओमधील माहिती ही तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.